मनीष रायते विरुद्ध रोहन पवार फायनलची कुस्ती आहे. 1 नंबरची कुस्ती. चालू करा. ओके. गणेश कर्णवार यांच्यातर्फे गदा खणखणीत दंड पंच कर्णवार फॅमिलीतर्फे गदा पंच त्या साईडनं पडा. पंच त्या साईडनं वस्ताद त्या साईडनं महत्वाचे डामला आडवे येतात. बाळ साठे साहेब भावी जिल्हा परिषदेचे सदस्य मनीष रायते विरुद्ध रोहन पवार अशी जबरदस्त भोईरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर कुस्ती चालू आहे. शेवटची कुस्ती चालू आहे. या कुस्तीचे पंच तात्यासाहेब पवार माजी सरपंच यांच्यातर्फे निकाल कुस्तीसाठी 5,000 रुपये. दोघांचे मिळून 200. रोहन पवार आपल्या मातृभूमीमध्ये तिची कुस्ती बरोबर सुटली. अर्धा तास सचिन मुळे आणि तेजश्री वडकर ही कुस्ती गुणावर गेली. ही कुस्ती गुणावर जाणार नाही याची काळजी पंचाने घेतलेली आहे. आलेल्या चेडी फुकण्याची परवानगी गावानं दोघांना दिली आहे. साहेब काय वर्दी ही वर्दी स्वप्न असते माणसाचं. समाधान पटेल साहेब गाव कुठलं आपलं आणि घोरपडे साहेब अशाच ऑफिसरनी 26 सकाळच्या बिहार हल्ल्यामध्ये मुंबईला वाचवलं. अशोक कंपे साहेब सोलापूरला होते. हेमंत करकरे एटीएस प्रमुख आणि विजय साळसकर एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि तुकाराम मोबळे 26/11/2008 त्या अगोदर समाधान भोकेची निजामपूरची सोलापूरला कुस्ती होती. वस्ताद त्या साईडनं फिरा. कापटे साहेब सोलापूरला होते एसपी म्हणून आणि प्रमुख पाहुणे होते ऊर्जा मंत्री तत्कालीन सुशील कुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला. मैदान होतं. समाधान भोके जिंकला पण त्यानंतर मुंबईला बदली झाली. तसा आता बुद्धीने अरबी समुद्रात नरिमन पॉइंट गेट ऑफ इंडिया हॉटेल टॉर्च हॉटेल ओबेरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वेटीस मध्ये होतं. आणि हे सोडा दोघे सोडा ही मागे झाला वस्ताद फिरत राहा. देवका ते वस्ताद जगदंबा केसरीची गदा कुस्ती सुटली किंवा कुस्ती रोहन पवारनं मारली तर रोहन पवारची महाटेत पत वाढणार आहे. मनीष रायतेची पत आहे. मनीष रायतेनं आपला वर्चस्व आजही कायम ठेवला तर ज्याची त्याच्या भविष्यावर उभा राहायचा इथं. हा पहिल्यांचं स्पीड काय असतं ज्याला कुस्ती खेळ त्यांना माहिती आहे. पंच त्या साईडनं फिरा. पंच त्या साईडनं फिरा. देवका ते वस्ताद माती घ्यायला हवा करू उभा करा. माती घ्यायला कडे जाऊ बरोबर. माती घ्या कडे जाऊ अंगावर पूर्ण घ्या माती पूर्ण नको माती घ्या. साईडला जावा माती घ्या. मांडीला माती लावा. खांद्याला माती लावा. थोडं सरका. त्याच्यावर माती भरतो. माती टाका भरतो. सुंदर मैदान शिस्तबद्ध मैदान. पंच फिरत राहा. सर लक्ष असू दे. कर्नाटक केसरी राजमाता पुरस्काराचे मंत्री महेंद्र देवकते पैलवान पंच म्हणून उत्कृष्ट काम करू शकतात म्हणून ठाकूर यांनी त्यांच्यावरती पंचाची भूमिका साकारण्याची संधी दिलेली आहे. शाबास. लोखंडी रात्रीचं तिकीट लागलं म्हणून ऑनलाईन रमी खेळत बसला. संपलं. टिंबुर्णीची आता पेराने 90 लाख रुपये घालवले. ऑनलाईन रमी होते. मोदी सरकारने रमीज बंद करून टाकली.
ए पुरा दोन तास जरी कुस्ती राहिली तर गावकरी म्हणतात 1,01,000 रुपयांनी चांदीची गदा दिली आहे. कुस्ती सोडवली जाणार नाही. जर कुस्त्याचं मैदान आजचं फुटलं असेल, कुस्तीचं मैदान एवढं मोठं होत असेल, आज या गावातली जवळजवळ 10% लोक तरुण जर निर्विषयी झाला तर आजचं मैदान हे यशस्वी झालं. हा जगदंबा देवीचा प्रसाद तुमच्यापर्यंत पोहोचला असं समजावं. कारण तरुण पिढी ही व्यसनाधीन होते. व्यसन आणि फॅशन. 1,00,000 रुपयाचा मोबाईल ऍपल घेतला म्हणून तुम्हाला श्रीमंत कोण म्हणणार नाही. एका तोड्याची सोन्याची किंमत झाली 1,41,000 रुपये. कुणाकडले सोनं आहे म्हणून माणूस श्रीमंत दिसतो असं नाही. प्रॉपर्टीची व्याख्या बदलली आहे. आता निकाल लागतो का कोणी याला कुठं थांबायचं कळलं, मामा खाली बसा, याला कुठं पुढे सरकायचं कळलं. खाली बसा, खाली बसा. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटका झाली. देवका देवस्थान त्या साईडनं फिरत राहावा. 1-2 दिवसामध्ये या जगाला लोक गेले. त्यांना माहित होतं आता इथं काय आरोग्य फोडणार आहे. मामा खाली हे बसा. आतमध्ये जाऊ की? खाली बसा, खाली बसा. आतमध्ये गुणवंत पैलवान म्हणून भैरतनं जावा. बसा, खाली बसा. या गावात रोहित पवार आला होता अकोलीचा. नाना पवार, अण्णा पवारचा चिरंजीव. सर्वांनी खाऊन जावा. हा प्रसाद आहे जगदंबा देवीचा. देवगती बसतात. अजून एकदा थांबवून माती घ्यायला हवा. या गर्दन खेचणं हाताचा हातोडा मानेवरती पडायला लागला. आणि पुढे इंस्टाग्राम आलं. इंस्टाग्रामच्या माध्यमातून वाढ झालं. सूरज चव्हाण त्याचं नाव. मरेला आई म्हणतो. एक सूरज माने नावाचा पोरगा रोड बरोबर गाडी घेऊन जायचं आणि गरीबाच्या पोराला भाडा कमी घ्यायचा. सिकंदर शेख सन्माननीय ए मनीष चला आतमध्ये. रोहन आतमध्ये चला. श्रीपती यांना साथ मागा. थांबा. श्रीपती यांना साठी तुका म्हणे एक मारण्याची सरेन उत्तमाची उरे कीर्ती मागे. फिरत राहावा. माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. आता बोललेला माणूस आहे तसा बोल का नाही बोल हे सांगता येत नाही. विजय रुपाणी सारखा मुख्यमंत्री 12/2025 ला योजनेचा अपघाताला 242 प्रवासी जळून खाक झाले. कुस्ती निकाली झाली तर किती? कुणी? बहिरा संभाग. वस्ताद फिरत राहावा त्या साईडनं. फायनल पाहिजे फायनल. येत आहे. होय होय बसा खरं. स्वर्गीय मला काय सगळ्याला श्रीपती यांना प्रतिष्ठा चाललेलं मैदान दुसरी महाराष्ट्र केसरी गदा घेतली. 1963 सातारा अधिवेशन झालेलं झालं.
1964 आणि 65 गणपत खेळकर पहिल्या डब्याला महाराष्ट्र केसरी, 1966 दीनानाथ सिंह, 1967 आणि 68 चंबा मुतना, 1969 हरिचंद्र बिराजदार महाराष्ट्र केसरी झाले. बिराज चौगुले हे महाराष्ट्र केसरी झाले. 1972 आणि त्यात लक्ष्मण वडार समाजाचा पैलवान पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाला. 71 ला महाराष्ट्र केसरीची शुद्ध चांदीची गदा 5 किलोची एकावी लागली. दुसऱ्या वर्षी त्या खुराकानं महाराष्ट्र केसरी झाला. हिंदू हृदय बिंदूचा बदल होते. ऐंशी सोलापूर जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली स्वर्गीय इस्माईल शेख. विष्णू वाटायला हरवलं. 1981 बापू पाटील सरदार कुशीला हरवलं. 1982 संभाजी पाटील आसगावकरनं सरदार कुशीला हरवलं. 1983 सरदार कुशीला नामदेव मुळेला हरवलं. 1984 नामदेव मुळेनं शंकर पेडकरला हरवलं. 1985 वंशज असेलकरनं रामा मानेला हरवलं. 1986 गुलाब पेडेनं दिलीप पवार हरवलं. 87 तानाजी बनकर दिलीप पवार हरवलं. 88 रावसाहेब महाराजांना बाळाला पी शेखला हरवलं. पुढच्या माझ्या गावच्या माझ्या वस्तादला. 1990 धनंजय पेत्रे, 2000 विनोद चौगुले. आतापर्यंत पिता पुत्र 2 आहेत. विनोद चौगुले, दादूमामा चौगुले महाराष्ट्र केसरी. बाप आहे मुरगाई महाराष्ट्र केसरी. बाप महाराष्ट्र केसरी आणि पेडगाव हिंद केसरी आहे. हिराबाई बनकर आणि विक्की बनकर 2001 राहुल, 2003 भरत मेकाले, दत्ता गायकवाड पुणे जिल्ह्याला गदा गेली. पिता भरत मेकाले सोलापूर जिल्ह्याचा नेहमीचा पहिला. 2004 सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा रवी पाटला हरवून पांड्याच्या. हरिचंद्र बिराजदार बाबांचे दोन्ही पुत्रे. 2005-6 अस्लम काजीला सर्वाधिक वेळा थकलेला स्पर्धेतला पहिला. त्याच्या अस्लम काजीच्या हातामध्ये कडेगावची गदा असली असती, इंदापूरची गदा असली असती. वस्ताद फिरत राहा. चंद्रहार पाटलांच्या आणि अस्लम काजींच्या कुस्त्या मी बघितलेल्या. त्यानंतर 2006 अमोल भोसलेनं आबासोला हरवलं. 2007 ला अतुल पाटला चंद्रहार पाटला हरवलं. व्यंकटेश रामचंद्र खुने यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचे बक्षीस माझ्या ठाण्यावाल्यानं दिलेलं कुठे बघू. कुस्तीला काढा की ऑनलाईन करताय. मला सांगा ऑनलाईन फोन नंबर देतो तुम्हाला दोघांना. तुम्ही समाजाकडे ओ पंच, ओ दादा मागवा. पैसा खुदा नहीं है लेकिन खुदा से भी कम नहीं है. कुस्ती येऊ द्या अंगावर. यांच्याकडून कुस्तीसाठी 500 रुपये आहेत का? 5,000 रुपये ते पहिल्यांदा जाहीर केले सरपंच साहेबांचं बक्षीस. यांचं 500 वाढल्यामुळं तुम्ही बसा. शेती पकडली दोघांनी एकमेकाची. डावापुटी पकडा. 5 मिनिटाचा तरी रोहन पवार या पहिल्या जगदंबा केसरी एकताराच्या मानकरी पंचायत निर्णयानुसार केलेला
निकाल द्या. हा बोला बोला इथे. हा बस 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 निकाल लोकांना अर्धवट निकाल नकोय आपला. मंडळी मनीष रायते आणि रोहन पवार अशी कुस्ती होती. झालेल्या कुस्तीमध्ये पंचांच्या निर्णयानुसार रोहन पवार यांना विजय देण्यात आलेला आहे. रोहन पवार विजय झालेले आहेत, गदा जिंकलेली आहे. धन्यवाद, शुभेच्छा. खूप चांगली कुस्ती झाली.